नाच मेरी रानी नाच, मेरी रानी नाच, नाच मेरी रानी नाच, मेरी रानी नाच, नाच मेरी रानी नाच, मेरी रानी नाच. ताथैया ताथैया हो, ताथैया ताथैया हो. दुमतना 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 दुमतना. नाच मेरी बुलबुल हमें पैसा मिलेगा, कहा कदरदान हमें ऐसा मिलेगा. नाच मेरी बुलबुल मुझे पैसा मिलेगा, कहा कदरदान तेरे जैसा मिलेगा. मंडळी मंडळी आम्ही एवढी खुश आहे ना मंडळी. सॉलिड एकदम तातैया तातैया. मी माझ्या लाईफमध्ये जे मला करायचं तेच करणार. माय लाईफ माय वेज, माय लाईफ माय रूल्स. अरे हटा सावन के घटा, खुजा बत्ती बुजा, मिंटुकले मिंटुकले पिंटुकले. कसली लाईफ आणि कसले रूल्स, आणि मला पाहिजे तेच मी करणार. काय करत नाहीस तू, तुला पाहिजे ती तुझा. आम्ही नाचवतो, आम्ही आमच्या तालावर नाचतेस तू. आम्ही तुला फक्त बोललो की अरे दाखव कुठे आलीस नाही, हे नाही ते नाही, आणि तू बळी पडलीस त्याला. आलीस ना आईला घेऊन लगेच. हां, तर तुझी बरोबर दाखवते मी तुला आता तुझी रियालिटी, आणि तू काय काय आहेस आणि काय नाही आहे. आणि ना ज्या लोकांना इन्स्टिगेट करतेस ना की असं कसं बोलू शकतात, आणि माझ्या आईच्या जागी तुमची आई पण असू शकते, लक्षात ठेवा. आणि ते असं भक्तांना अंड्यांना काहीतरी असं चरवून ठेवतेस ना की आता मला डिफेंड करा, आणि मग माझ्या विरुद्ध कोण बोललं तर तुम्ही काय बोलायचं आहे, काय करायचं आहे ते तुम्हाला कळलं आहे, आणि आता तुम्ही तसंच करा, अटॅक करा वगैरे. हे जे काही तू जे नाटकं लावलीस ना, कारण तुला तर ते दाखवायचंच होतं तुला ती नाटकं. ते व्ह्यूजसाठी तू लपवून ठेवलीस तिला. लपवून नाही, ती नव्हतीच. आता तिला काहीतरी बाबा पुता काहीतरी करून आणलीस तू, आणि आता लोकांना दाखवते. काहीतरी दिली असशील चिरीमिरी साम्राज्याची साडी बिडी काहीतरी फडतूस घेऊन, आणि बोलवलं असशील तिला लोकांना दाखवायला. आणि मला ना कोणी पण कॉमेंट करूच दे, म्हणजे जे काही तू इन्स्टिगेट वगैरे केलंय ना तुझी मी मावशी काकी एक केली ना तर बघ मग. म्हणजे तू जे काही बोलतेस ना लोकांना इनडायरेक्टली की असं तसं आणि माझ्या आईच्या जागी तुमची आई असेल वगैरे, तर येऊच दे कॉमेंट. आणि कोणी मला कॉमेंट करणार ना त्याचं तर सोडच, त्याला तर मी काहीच बोलणार नाही, कारण ते कुठून आलंय ते मला कळलंय, आणि ते तू स्वतःच्या तोंडाने कबूल केलंय. पण जो कॉमेंट करेल ना तर तुझीच मी करणार बघ काशी, आणि तुझीच लावणार. ब्लॉक तर करणारच, पण ब्लॉक करायच्या आधी ना तुझी मी सगळी बघ. जर खानदानाचं नाही काढलं ना इतिहास भूगोल, तर नाव नाही लावणार गॉसिप गर्ल. नमस्कार मंडळी. नवीन दिवसाची जुनी म्हणजे खूप 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 जुनी सुरुवात. इतकी जुनी आहे की मलाच काय कळत नाही. मी कुठले व्हिडिओज टाकते, इकडचे तिकडचे हे सगळं काहीतरी करून टाकते. आणि कसं नाही, इथे ना जवळच बाजूला एअरपोर्ट राहतो, तर एअरपोर्टवरनं सारखं काय ना काहीतरी हेलिकॉप्टर जात असतं. हेलिकॉप्टर जातं इथून, तर ते एवढा आवाज येतो ना, एवढा आवाज येतो, असं वाटतं की बिल्डिंगवरच पडणार आहे की काय. अरे मनहूस, कशी आहे रे ही बाई, येडी बाई. खरंच काय बोलते काय, म्हणजे आपण तर तिथून निघून जाऊ, पण तिथे आपला भाऊ, आपली बहिणी, आपला मुलासारखा भाचा राहतो, आणि तिथेही असं काहीतरी बोलते की असं वाटतं पडणार आहे बिडणार आहे. अरे पडणार आहे ना तर असं पडलं पाहिजे ना. खरंच म्हणजे ना, आता तू गेली असते माहिती आहे आम्हाला, पण आता बोलली असते तुझं आता ना, कुठे असशील तिथून पडली पाहिजेस, म्हणजे कळेल तुला दुसऱ्यांना बोलणं आणि किती सोपं असतं, आणि आपण काय बोलत असतो. झुरका मारते ना तर आपण काय बोलतोय ते हिला काही कळतच नाही. आपलं झुरकेच्या नशेमध्ये काहीही बोलत असते, आणि एडिट करताना पण मारूनच बसते वाटतं. एडिट करताना वेगळा पाला खाते, आणि व्हिडिओ करताना झुरका मारलेली असते, झुरकांडी. आणि काय ग बाई, तो झारा घेतलास की नाही घेतला? एकदाची तळून काढत्या भक्तिणीला, नुसती मागेच लागली. झारा घेतला ना ताई, झारा घेतला ना ताई, झारा नक्की घे ताई. अरे झारा काय, झारा घेऊन का तर तुला ना ते झाराच्या ना असं ना ते होलमध्ये टाकून तुझी शेव पाडली पाहिजे. बावळेड बाई, नुसती झारा घेतला झारा घेतला. आणि एक जण काय तर बत्ताशे घेऊन जा, बत्ताशे घेऊन जा. एकदा ते आता तुला गुढीपाडव्याला लागतील ते साखरेचे बत्ताशे घेऊन जा. अगं बत्ताशे गब्बास, तिला काय, ती एकदम सांसारिक बाई आहे, बघितलं नाही. बाकी लोक सगळे कॉमेंट करतायत की खरंच काय म्हणजे एकदम घरेलू स्त्री आहे, आणि कसं सगळं घराचं सगळं विचार करते, आणि सगळं देवधर्माचं. अरे देवधर्माचं नुसतं करून होत नाही, तसं आपले कर्म पण असावे लागतात.
ही त्यातली जमात आहे जे लोक असतात ना की असं त्यांना माहिती असतं की आपण किती माती खाऊन ठेवली आहे आणि आपले इतके म्हणजे अक्षम्य गुन्हे आहेत ना ज्याला माफी नाही आहे. चुकणे अक्षरशः गुन्हे. तर आपण अशा गोष्टी केलेल्या आहेत की बस आता जितकं करू तितकं कमी आहे. तर ते लोक अशा गोष्टी करून हे सगळं देवस्की आणि सगळं असं देवाला अक्षरशः मढवून देवावरती काहीतरी बोजा लागतात आणि देवावरती असं त्यांना वाटतं आपण देवाला दाबून टाकणार, देवावर उपकार करणार, हे उपकाराची भाषा आहे. हे मनोभावे केलेलं नाही आहे. हे देवाला उपकार करून बघ देवा आम्ही तुझ्यासाठी एवढं केलं, आता तू माझ्यासाठी एवढं पण नाही करणार काय, बस काय असं वगैरे हा प्रकार आहे तो. इतक्या लेवलवरती या बाईने इतकं घाण करून ठेवली आहे ना की आता देवाला म्हणजे अक्षरशः ती असं दाबण्याचा प्रयत्न करते. हिचा पैसा, हिला वाटतं ही पैशाने काहीही करू शकते. पण बाबा पैशाने काय होत नसतं. तू कितीही काही केलंस ना तरी ते पुसलं जाणार नाही आहे. त्याचं तुला भरपाई कधी ना कधी तरी करावीच लागणार आहे. तुला, तुझ्या मुलींना, कोणाकडनं ती भरपाई होणारच आहे, हे लक्षात असू दे. का बाईने तर सांगितलेलं की वडाच्या झाडाचं पण काहीतरी प्रतिकृती घेऊन जा, काहीतरी छोटं. नशीब हिला सांगितलं नाही की बोनसायचं घेऊन जा, नाही तर वडाच्या झाडाच्या बियाच घेऊन जा, नाही तर वडाच्या झाडाचं काहीतरी घेऊन फांदीच घेऊन जा आणि तिथे जाऊन लाव वगैरे. बापरे, हे कुठल्या लेवलचे भक्तण आहेत बाबा, कसल्या भक्तिणी आहेत. हिच्यासारखेच गावठी दिसत आहेत. घेऊन जा बाई, घेऊन जा, फांदी घेऊन जा. आणि एकदम असं ना तुला सांगते मी, एकदम जागा पण एकदम शुभ जागा, एकदम जिथे आपलं घर, तुझं नवीन घर असेल ना त्याच्या ना एकदम असं भिंतीला लागूनच तिथे फांदी रो, म्हणजे त्याची वटवृक्षाची छाया तुझ्या घराच्या वर पडेल आणि मुळं पण डांगीत घुसतील आणि मग मस्त ना एकदम मजबूत घर होईल तुझं. कर. अजिबात म्हणजे अजिबात ही जागा चुकवू नकोस. इथेच केलं पाहिजे, इथेच. नाहीतर अशुभ असतं. दुसरीकडे कुठे तू वटवृक्ष उभा केला असतं. वटवृक्ष इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि जिथे तुला जागा सांगितली तिथेच कर. काय नाही का अख्खा वेळ नुसतं माझ्याकडे टाक आहे, माझ्याकडे घट बसतात, माझ्याकडे टाक आहे. अरे टाक ते टाकून दे आता. लायकी नाही तुझी ती टाक ठेवायची. त्यावेळेला दिलं तुला त्या सासूने, आता डोक्यावर हात मारून घेत असेल. तिच्याकडे जर तिला आता विचारलं ना की सगळ्यात कुठली गोष्ट तुला भेटल्यावर तिला करावीशी वाटेल तर तुझ्या घरातून, तुझ्या हातातून ते टाक हिसकावून घ्यावं असं वाटेल तिला. असल्या लेवलची बाई आहे. काय परत टाक करत असते. टाकाऊ बाई फुट. आज कोणीतरी भक्तिणीने हिला लिहिलंय की सासूबाईंकडे पण जा, तर काहीतरी मोठं माहीत नाही कुठून ChatGPTकडनं हे केलं, कॉपी पेस्ट केलं का मण्यारने सांगितलं की त्या 150 भावाकडून लिहून घेतलं, तर काय भाषण दिलंय. अरे बापरे, माझी मर्जी. whenever I want to go I will go, whenever there is a right time. We need to shift our culture of respect. Everyone deserves same respect regardless. Oh my god, बिडलिंग बोलायला शिक आधी. ऑलरेडी कल्चर ऑफ रिस्पेक्ट वरून मला आठवलं की म्हणजे बरोबरच आहे ना. एव्हरीवन नॉट डिझर्व सेम रिस्पेक्ट. गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट, असं असतं ते. आणि असंच असलं पाहिजे. आणि तुझ्या आईला तर बाबा एकदम दुगनी चौगनी रिस्पेक्ट मिळाली आहे ना, दिसतंच आहे ते. तू तुझ्या सासूला खूप रिस्पेक्ट दिली, खूप रिस्पेक्टफुली वागलीस तिच्याशी, ती तुझ्याशी एकदम रिस्पेक्टफुली वागली. तसंच तुझी आई आणि वहिनी वागल्या एकमेकींशी, नाही का. आणि तुझ्याशी पण नाही का. तू एकटी सुनबाई आहेस ना, पण तुझ्या आईला 2 आहेत, आता सध्या 2 आहेत, 3 पण असतील आणि तिघेही अशाच असतील. आणि आता ती तुला वाटते किंवा लोकांनाही असं वाटतं की चश्विनी महान आहे वगैरे, पण ते दिसेलच. भामटी पण लगेचच नव्हती ना समोर आली. लग्नाच्या 4-5 वर्षांनंतर कळलं भामटीचं. ते सुद्धा म्हणजे भामटी पण तसलीच आहे म्हणा, अख्खं खानदानच तसं आहे म्हणा. तर त्याच्यामुळे ते होणारच आहे. ह्यांच्या खानदानामध्येच ते आहे की सगळेच तसे आहेत. सगळे एकमेकांना रिस्पेक्ट करतात आणि एकदम भरभरून रिस्पेक्ट करतात. आणि मग जेव्हा काढायची वेळ येते ना तेव्हा पण एकदम उपट काढतात. असं म्हणजे जेवढी रिस्पेक्ट दिली आहे ना त्याच्या एकदम 4 पट मग एकदम नाही ती काढून टाकतात. तर येतो नाही आहे. तर असं एक्सपेक्ट करू नको की मी कसंही वागेन, माझं कसंही, म्हणजे मी आपली साव आणि दुसरा चोर, असं नाही होत. जर तू साव आहेस ना तर मग तुझी वहिनी पण साव आहे. मग तुझ्या आईने पण तुझ्या वहिनीला खूप त्रास दिलाय जर तुझी सासू तुला त्रास देते असं तुझं म्हणणं आहे तर.
कारण अंडे असं म्हणत होते, काही अंड्यांच्या कॉमेंट्स मी अशा वाचल्या, इवन ती मावसाड पण असं म्हणत होती की असं तुम्हाला फुल स्टोरी माहिती असल्याशिवाय काही बोलू नका आणि प्रत्येक वेळेला सुनेची चुकी असते, असं नाही आहे. अरे आम्ही मान्य करतो की प्रत्येक वेळेला अशी सुनेची चुकी असते असं नाही आहे, किंवा प्रत्येक वेळेला सासूचीच चूक असते असंही नाही आहे ना. असं बोलणारे आपण कोण? आणि जिथे ह्या लोकांसारखी माणसं असतात तिथे कोणाची चूक आणि कोण बरोबर हे आपण ठरवूच शकत नाही. इतकी नालायक, इतकी ठग आणि इतकी बेकार वाया गेलेली वाह्यात फॅमिली आहे यांची. तर ह्याच्यामध्ये कोणाला कोणाला तुम्ही हे बोलणार आहे की कोण बाबा हा चुकीचा आहे की तो चुकीचा आहे की हा बरोबर आहे, की जसं तुला असं वाटतं की जसं तू कोणाची तरी सून आहे आणि तू चुकीची नाही आहे असं तुला वाटतं, तसं तुझी वहिनी पण कोणाची तरी सून आहे, तुझ्या आईची सून आहे. मग तुझी आई पण महामाया आहे जर तुझी सासू भवानी असेल तर. अरे अशा गोष्टी करताना ना आपण कोणाबद्दल बोलतोय, ती व्यक्ती कशी आहे, तिची फॅमिली कशी आहे, तिच्या आजूबाजूचे कसे आहेत, तिच्याबद्दल रियालिटी तुम्हाला माहिती आहे, लोकांनी ती दाखवून दिली आहे. तरी तुम्हाला जर ते दिसत नसेल आणि तरी तुम्हाला एकाच बाजूने बोलायचं असेल तर तुमच्यासारखे मूर्ख तुम्ही स्वतःच्या घरातलं निस्तरा, नंतर दुसऱ्यांना शिकवा आणि नंतर बोला की कोण चूक आणि न्यायनिवाडा करायला बसा. आले मोठे जज फुकणीचे. ढेकरमारी कुठची? त्या ढेकराने तो पोरगं रडायला लागलं, ते बाळ सतत रडतं अमोनियम नायट्रेट सोडते म्हणून, सारखा ढेकर मारते सोडते, ढेकर मारते चरते नुसती म्हैशीसारखी, रवंत करत बसते. रवंत करून झाल्यानंतर हिचं गॅस बनवायची प्रोसेस चालू होते आणि त्याच गॅसने मण्यारला मिडनाईट कम्फर्ट मिळतो. ते मण्यारला छान वाटतं, इथे बाळाला त्रास होतो त्याचा. तो म्हणतो की अरे बापरे, त्या हेलिकॉप्टरचा आणि त्या विमानांचा आवाज मी सहन करू शकतो पण हिचा आवाज नको, हिला इसको निकल लोडियन, इसको निकालिए, कौन लाया है घर पे अजूबा, दिन भर ऐसा मुंह से और किधर किधर से आवाज निकालता रहता है, टुश टुश टुफ. आज कसं बकना भरत होती बघितलं, तो वडापावचा बघितलं बचका कसा मारला, आणि ते लाज पण नाही वाटत. कशी खाते, कशी म्हणजे ना, कशी बाई आहे ही, काही म्हणजे सेन्सच नाही. कसं म्हणजे हिचं ना, आता तिथे एअरपोर्टवरच हिला रखडवला पाहिजे होता. हिला बाबा चांगला चान्स होता या फ्लक्झमबर्गवाल्यांकडे. एकदा चुकून तुला घेतली, आता नाही बाबा, आता परत जा, नको आमच्याकडे ही घाण. पण इंडियावाल्यांनी सांगितलं असेल, अरे नाही रे, इसको ले लो, रख लो, इधर नाही चाहिए ये, ही आमच्या इकडे नको, ही घाण तुमच्याकडेच ठेवा. तुमच्याकडे थोडी घाण कमी आहे ना, थोडं म्हणजे नजर का काळा टिक्का पण लागतो ना, म्हणून हिला ठेवा थोडी घाणला तुमच्या इथे. मम्मीला टार्गेट केलं म्हणे, मम्मीला टार्गेट. अरे मम्मीला कोणी नाही तुझ्या टार्गेट केलं. वाईट कमेंट्स तुझ्या मम्मीबद्दल अजिबात नव्हत्या. उगाचच काहीतरी खोटं बोलू नकोस. बोंबडे, तुझ्या जिभेचं हाड वैदा मारू, तुझ्या जिभेची कचकच 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 कांदा. हा काय बडबड, काय किती खोटं बोलायचं ते तुला, काय म्हणजे ना जरा पण लाज नाही वाटत बोलताना? स्वतःच्या आईला, कोणाला सोडलं नाही आहे या बाईने पैशासाठी. इतकी भीक लागलेली बाई आहे ही. अरे सगळे तुला बोलत होते, तुझ्या आईला कोण नव्हतं बोलत. तुझ्या आईच्या उलट काळजीपोटी बोलत होते. आणि राहिला प्रश्न, मी मुलगी आहे, मला माहिती आहे, मला सगळं माहिती राहतं, तर तू एक नंबरची निठल्ली मुलगी आहेस, हे सगळ्यांना माहिती आहे. एक नंबरची नालायक आहेस, म्हणून तुला परत परत लोक सांगत होते की असं वाग, असं कर, तसं कर, असं ठेव, इथे फिरव, किंवा असं नको करूस. ते तिच्या काळजीपोटी होतं, तुला ओळखून होतं. उगाचच गोष्टीला कुठला तरी स्वतःच्या मनाने अँगल देऊन, ट्विस्ट देऊन खोटेपणा करू नकोस. थोडी तरी उरली आहे ना तर गप्प बस. आणि राहिला प्रश्न स्किप करण्याचा ना, तर स्किप काय, तुला तिथून आहे ना रफादफा तुला उडवून टाकलं पाहिजे. बेशरमसारखी तोंड उचकटून येते, लाज नाही वाटत? स्किप करायला कोणाला सांगते तू? तुझ्या तात्याचं आहे का? हां, का करू आम्ही स्किप? तू येतेस ना थोबाड घेऊन, तू बंद कर. तगडक 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 आहे ना, मग बस ना तगडकच्या तगडक करत, घोडसवारी करत. आम्हाला कशाला दाखवते ते तुझं ढेकराळं तोंड, पादमारी. आणि कसला राग आलेला, मला राग आलेला, मला राग आलेला. राग आला तर मग राग बसायचं ना. राग आला तर कोणाला काही फरक नाही पडत आहे. मग आता का नाही, कशाला गेला, कशाला तुला दया आली?
आणि जर तुला कॉमेंट्सचा फरक नाही पडत, मला फरक नाही पडत, मला कोण काय बोलतं फरक नाही पडत, माझी मंडळी एवढी चांगली आहेत आणि माझी मंडळी म्हणजे काय त्यांच्याबद्दल बोलायलाच नको, ते एकदम भारी खूप कप 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 भारी आहेत. मग भारी आहेत तर मग त्यांच्यासाठी दाखवायची होती ना आईला. त्यांची काय चूक होती? त्यांना का तंगवून धरलंस? असल्या थुकरट लोकांसाठी ज्यांच्यामुळे तुला फरक नाही पडत. हे फक्त बोलायची गोष्ट आहे, क्योंकि तुझे फरक पडता है. आणि फरकच नाही, तुला कमाईसाठी तू कुठल्याही थराला जाशील, तुला राग काय, तुला लाज नाही आहे, लाज. बिनलाजी बाई आहेस तू. तुला कसला राग आणि तुला कसलं राग, लाज, शरम, स्वाभिमान ह्या गोष्टी आहे ना त्या व्यक्तीला असतात ज्या व्यक्तीला ना आपलं काहीतरी असतं, आपलं अस्तित्व असतं, ज्या व्यक्तीचं समाजासमोर काहीतरी एक इमेज असते. तुझं तर काहीच नाही आहे. जे होतं ते पण विकून टाकलेस तू आणि आता उरलेलं सुरलेलं विकायला काढते. तुला कसली लाज आणि तुला कसला राग आणि कसलं काय? एवढं तुला सगळं एवढं प्रकरण झालं तेव्हा नाही तुला कधी कसली लाज वाटली? इतकं खोटं पकडलं गेलं तरी बेशरमसारखी वागतेस आणि तू गोष्टी करते. तुला राग कसा काय येऊ शकतो? तुला राग येण्याचा हक्कच नाही आहे, समजली का तू? आणि एवढंच जर होतं ना, एवढीच जर असतीस ना, मी काय बोलली होती? मी स्टार्टिंगला ही सिरीज जेव्हा स्टार्ट केली ना तेव्हा स्टार्टिंगलाच बोललेली की ही जेव्हा ह्या शब्दावरून फिरेल तेव्हा मी हिचे बरोबर वाजवणार म्हणून. आणि आज तो दिवस आला आहे. कारण मला माहिती होतं ही प्रत्येक वेळेला ही असंच करते. हे आईचंच नाही आहे, त्या मैत्रिणींचं पण हिला राग आला पण तरी पण मी नाही सांगणार मी कुठे जाणार आहे आणि ह्याच्यापुढे मी नाही दाखवणार, मी हे करणार, मी ते करणार. लगेचच दुसऱ्या दिवसापासून आपलं चालू. ह्या मैत्रिणीला बोलवलं, त्या मैत्रिणीकडे चालली आहे, हिला घेऊन आली, मग आज माझ्याकडे हे आहे, मग हे आली, ती गेली, सगळ्यांचं इत्तमभूत बातमी द्यायला चालू. एक दिवस ही बाई नाही, हिच्याकडे कॉन्टेंटच नाही आहे ना. ही भीकमागी, हिला जो भीक घालतो ना त्याला घेऊन उभी राहते. हिला वजूद नाही आहे स्वतःचा. दम आहे तर कर ना, कर कॉन्टेंट, कोणाला नको दाखवूस. असं मग तुझ्या मुलींना बोलतात, नवऱ्याला बोलतात, सगळ्यांना बोलतात, नको दाखवूस. त्यांचा नाही राग येत तुला? राग येतो तर मग बस, राग येणाऱ्याने मग करायचंच नाही. दुसऱ्यांना का सांगते तू की मला बघा, नका बघू, की तुम्ही हे करा, ते आमचं आम्ही ठरवू ना. आली मोठी शाणी म्हणजे मी माझं ठरवणार. जे काही ठरवतात तर येतच नाही. जे ठरवलेलं असतं फुसकाबार लगेचच ढुसकी सोडत येते. पण दुसऱ्याला मात्र ही सांगणार की नका करू, हे नका करू. तू कोण सांगणार आम्हाला? आम्ही ठरवू आम्हाला काय करायचं ते. इतकंच तुला असं वाटतं ना, अरे बापरे माझ्या आईला म्हणजे लोकांनी अक्षरशः म्हणजे हिचं असं भीक मागितली, हिच्याकडे गयावया केलं, एकदम दया आली हिला लोकांची आणि म्हणून मी माझ्या मम्मीला थोडंसं दाखवते तुम्हाला. तर मग तुला असे तर कितीतरी कॉमेंट आहेत की अरे सासूकडे जा, सासूला नाही भेटली का, सासूला पण भेट वगैरे. एक लक्षात ठेव बोंबडे, जशी तुझी आई आहे ना तशी ती पण कोणाची तरी आई आहे आणि तिचा तो एकुलता एक मुलगा आहे. तुझ्या आईला तरी 3 आहेत आणि तू एक. सगळे लालायक आहेत ती गोष्ट वेगळी, पण तिच्याकडे तर एकच आहे तो. त्याला तू तोडलेस, त्याला तू म्हणजे अक्षरशः म्हणजे तिचं नाव काढत नाही की तू जात नाही वगैरे त्या सगळ्या गोष्टी. म्हणजे जर तू तुझ्या आईचे गुन्हे माफ करू शकते, जर तुझी आई तुझे गुन्हे माफ करू शकते, तर त्याला पण ती मोकळी का नाही आहे? तुझ्या नवऱ्याला पण त्याला म्हणजे तो डिझर्वच करत नाही ती गोष्ट वेगळी, पण हा पण एक प्रश्न राहतोच ना. जर तू लोकांना सांगते, लोकांच्या आग्रहात खातर तू तुझ्या आईला दाखवलंस, आईला भेटलीस, तर लोकांच्या आग्रहाखातर सासूला पण भेट, सासूला पण दाखव, का नाही? मग तिथे तुझी मर्जी, मग माझी मर्जी, मला जेव्हा भेटायचं त्याला मी भेटेन. मग तुझ्या मर्जीप्रमाणे तर तू आईला पण दाखवणार नव्हती. तू स्टार्टिंगला बोलली की माझी मर्जी, मग आता का मर्जी पलटली? म्हणजे तुझी मर्जी बिर्जी काहीही नाही आहे. तू कोणाचीच नाही आहे. तू फक्त स्वतःची आहेस. स्वतःची पण नाही आहेस तू. रादर नुसतं पैशाला ना बळी पडलेली. आता नको मला ना तोंडात शब्द येतात, ती पण लेवल नाही आहे. अगेन त्यांची मजबुरी असते. त्यांना जर तुमच्यासारखी लाईफ मिळाली असती ना, खूप सुखाने जगल्या असत्या त्या बायका. पण तुमची औकात नाही आहे. तुम्ही ना स्वतः ओढावून घेतले ते स्वतःवर. सगळं काही असताना सुद्धा घरदार, आई वडील, नवरा, मुलं सगळ्यांना म्हणजे कोणाला नाही सोडलं. स्वतःपासून सगळ्यांना विकायला काढलं तुम्ही. इतके तुम्ही पैशाला मिंदे झालेले आहात.
आणि राहिली गोष्ट माझ्या आईला बोलणार तर मी तुम्हाला पण बोलणार, तुम्हाला पण तुमच्यावर पण ती वेळ येईल. काय येईल बाबा, आमच्यावर काय येईल? आमच्या घरात असं नाहीच आहे. आमचं घरात असं कल्चरच नाही आहे. आमच्या घरातली लोकं अशी नाही आहेत ना. आमच्या घरातल्या गोष्टी आम्ही चव्हाट्यावर आणल्यात. त्याच्यामुळे बाहेरच्यांना आमच्याबद्दल बोलण्याचा हक्कच नाही आहे. कुठल्या तोंडाने ते बोलतील? तुम्ही तर विकलत ना. तुम्ही स्वतः आणलं, तुम्ही पब्लिक प्लॅटफॉर्मवर ते शेअर केलं. मग आता तुम्ही कोणाकोणाची आणि किती तोंड गप्प करणार? पब्लिक तर बोलणारच आणि तुला ते ऐकूनच घ्यावं लागेल. आणि राहिला प्रश्न एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला वगैरे, तर ते स्त्रीवादीपणा आणि जे काही आहे ना भाषणबाजी, ती स्वतःकडेच ठेव. ठीक आहे? कारण ती स्त्री पण त्या लायकीची असावी लागते, रिस्पेक्ट देण्याच्या लायकीची. रिस्पेक्ट पण तिलाच दिला जातो. आजकाल आपण कितीतरी बघतो की बाबा काय काय होतं आहे म्हणून. हे स्त्रिया ह्यांच्यासारख्या लोकांमुळे कसं जेन्युइन स्त्रिया सफर करतायत. तर हे त्यातलाच प्रकार आहे. म्हणून कोणालाही जस्ट बिकॉज ती एक स्त्री आहे तर ओ स्त्री कलाना निकल ऑडियन. आणि कोणीतरी लिहिलेलं की ही म्हणे फार निर्भीड आहे आणि हिच्यासारखं निर्भीड असणं म्हणजे खरंच तुला सलाम आहे. ही निर्भीड नाही आहे, निर्लज्ज आहे. जरा ना शिकून घ्या, चौथी फेल. तर मला इतकंच म्हणायचं आहे, आज पण तिने फक्त आणि फक्त एवढंच ते तंगून ठेवलं. या तुंबाडा लोकांना एकदम तुंबवलं. आता म्हणजे त्यांची वॉटर बॅग बस्ट होणारच. म्हणून आईला दाखवलं, म्हणजे तुरुपका इतका बाहेर काढला. आणि आता शेवटचे जे काही राहिले त्याच्यामध्ये व्ह्यूज, कारण हिला माहिती आता परत तिथे गेल्यावरती आपटणार. तर आता मॅक्सिमम मण्यारला खुश करायचं आहे ना, म्हणून आता त्या आईला बाहेर काढलं. आणि हे प्री प्लॅन्ड होतं. तुम्ही व्हिडिओ बघा कसे उलट पुलट टाकते. एकदा बोलते मी 1 आठवडाच राहणार आहे, त्याच्यानंतर त्या ब्लाऊजवाल्याकडे गेली आणि बोलते की मी त्याला बोलली की 4-5 दिवसातच दे. आणि आता हे शेवटचे व्हिडिओ आहेत, तर मग तो नेमका व्हिडिओ कधीचा होता? अजून 4-5 दिवसात दे म्हणते. त्याच्यानंतर मध्येच आई येते आणि मग मध्येच तेव्हा दाखवते की 4-5 दिवस आहे ते. आणि आता बोलते की मी पॅकिंग करते आणि पॅकिंग करून आता मला निघायचं आहे. आता थोडेच दिवस, 1-2 दिवसच राहिले, तर आईबरोबर जास्तीत जास्त टाईम स्पेंड करते. मग ते कधीचं आहे? मग आता आई जाता आली आहे, म्हणजे तिला बोलवून घेतलेलं आहे. ती आधीपासून तिथे नव्हती. आणि जर ती आधीपासूनच तिथे होती आणि तिने तिला इतकं लपवलं आहे तर जे शक्य नाही. कारण बोंबडीचं आपल्याला माहिती आहे एडिटिंग स्किल आणि तिचं नाही म्हणजे मण्यारचं. आणि ती कसं काय लपवाछपवी आणि तिचं कसं आहे ते. आणि दरवेळेला ती पकडली जाते. त्यावरून असं वाटत नाही की तिने एवढं काही सांभाळून वगैरे केलं असेल, की कुठेच आईचा आवाज नाही, की चकार शब्द नाही, की कुठेच तिची सावली पण दिसली नाही. असं होऊच शकत नाही. जर ती आई आहे तिथे आणि बोंबलीने चूक केली नाही, एवढी एकदम तिला सिक्रेट अशी लपवून ठेवली, तर मी हे मान्यच करू शकत नाही. कारण तुम्हाला माहितीच आहे की ह्यांचं टायटल सॉन्गच ते आहे, साडी अशी नेसू निघाल्यावर हसू, ज्याला जसे हवे तसे तसे दिसू, भीती वाटे मला की कुठेतरी फसू, जो डरे तो मरे या दुनियेची रीत अशी बनवा बनवी, अशी बनवा बनवी, बनवा बनवी, अशी बनवा बनवी, रे बनवा बनवी, अशी बनवा बनवी, बनवा बनवी, अशी बनवा बनवी. आणि चल मी तुला एक बेनिफिट ऑफ डाऊट देते की तुझी आई होती आणि तरी तू तिला दाखवली नाही, लपून ठेवलंस. तर मला भक्तांना हेच सांगायचं आहे की बाबा, डोळे आत्ता तरी उघडा तुमचे. म्हणजे काय लेवलवर ही तुम्हाला ठगवते, काय लेवलवर ही लपवा छपवी बनवा बनवी जी चालू असते. असं किती गोष्टी ती लपून छपून करत असेल. आणि अशा किती गोष्टी आहेत ज्या अजूनही हिला अजून चडिगना करतील. किती असतील आणि किती बाहेर निघू शकतं. आणि आतापर्यंत हिने किती गोष्टी, काय हाय लेवलचे कांड केले असतील आणि कशामुळे हिला सासू उभं करत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टीचा आता विचार तुम्ही करायला हवा. आणि जर तरीही तुम्हाला नाही समजत असेल, तर मग तुमच्यासारखे अंडे आणि सडके आणि चपुंसक तुम्हीच. झुरका मारल्यासारखी बोलत होती. आता हे खाणार आहोत. हे आहेत पेरू आहेत आणि मस्त लाल पेरू आहेत, खूप 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 छान आहेत. तर मी पण घेते हे पेरू. ते दाखवताना कापताना लाल असतात, पण जेव्हा मग आपण ॲक्च्युअल कापतो ना, तेव्हा मग ते नॉर्मल सफेद असतात. हे
कापताना लाल असतात पण ॲक्च्युअल कापतो तेव्हा ते सफेद नॉर्मल असतात. म्हणजे कापताना लाल असतात तर मग ॲक्च्युअल काय कापतं ती, म्हणजे कापताना आणि ॲक्च्युअल कापताना असं म्हणजे काय फरक आहे ह्याच्यामध्ये, काय कुछ समजा नाही मेरे को. हां, कोणचा पाला लेती आहे रे ये, मार ना इसको, खोपडी तोड ना साली का. आणि नंतर काय म्हणत होती, आता आम्ही याला तिखट पीठ लावून खाणार. नीट ऐका, नीट कॅप्शन ऑन करा बघा. तिखट पीठ, तिखट मीठ नाही. नॉर्मल लोक तिखट मीठ लावतात, ही तिखट पीठ लावते. पीठमळी सगळ्यांना पीठच लावत असते, चुना लावत असते, चुनमळी कुठची. हट पागल वरात. तुरटी घेतली ग बाई एकदाची त्या भुरटीने, तुरटी मिळाली. आता एकदाच्या जाऊन असे वेफर करणार आणि खाणार. वेफर करायचे होते बाबा, तुरटी नाही मिळत, हे नाही मिळत, ते नाही मिळत, ते नाही मिळत, हे नाही मिळत, काय नाही मिळत. खटारा खटारा देश. अरे खटारा देश नाही आहे, तू आहेस खटारे. अरे म्हणजे किती ना, म्हणजे किती ते तगडक तगडक गरीब कुठले, इतकं गरीब आणि इतके दयनीय अवस्था आहे ना यांची, की किती आणि काय नेऊ आणि कसे, म्हणजे बघा आता कसे चिंचोक्यासारखे पैसे वाचवत आहेत आणि मोठ्या गप्पा मारतात, लक्झरी गोष्टी घेतात आणि झरा झरामधनं आणि फरा फरा टरा टरा. आणि इथून सगळं मसाला फसाला काय काय छोटी गोष्ट घेऊन इथून आपलं, म्हणजे ना मला असं वाटतं इंग्रजांना पण मागे टाकेल हे. इतकं आहे, इकडचा खजिना लुबाडून घेऊन चालली आहे. सगळ्याच बाबतीत देशाला लुबाडते, लोकांचा गैरवापर करते, मिसगायडिंग कॉन्टेंट टाकते, त्या कॉन्टेंटवर व्ह्यूज छापते. सगळं ती इथे ना लुबाडायला चालली आहे. एक नंबरची लुबाडखोर बाई आहे ही, लाज नाही वाटत. आणि तिथे काय करते, नुसतं काय आहे तिकडे, काय नाही, हे नाही राहत, ते नाही राहत, हे नसतं ते नसतं, काय आहे काय तिथे. तो मणी नसलेला नाग नुसतं त्याची बीण वाजवत असते रात्रंदिवस मिडनाईट कम्फर्टच्या नावाने. नागिन दिन गिन 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 मर गई, नागिन गिन 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 मर गई. असं झालंय बाबा. फुल झाला असणार कार्यक्रम. काल फोटो टाकलाय एकदम फ्रेश, नागिन एकदम फ्रेश होऊन अशी बसली, एकदम झाक दिसते, एकदम मिडनाईट कम्फर्टची, एकदम कम्फर्टेबल झाली आहे नागिन. आणि स्वतःचीच तारीफ रे बाबा, म्हणजे माझे काले काले कुलकुलेत कसे लाल लाल आहेत ते दाखवण्याचा किती अट्टहास. जे ह्यांना लोक स्वतःहून ह्यांना अप्रिशिएट करत नाहीत ना, तेव्हा हे लोक स्वतः जबरदस्तीचं स्वतःलाच अप्रिशिएट करतात, असलेत. आता मी जेव्हा बाहेर जाते तर तिथून पॉडकास्ट वगैरे करते मध्ये मध्ये, जसं म्हणजे मी मध्ये ब्रेक घेते, असं काय सलग नाही करत, पण करते, प्रयत्न करते, असे छोटे मोठे काय ना काहीतरी ॲडजस्टमेंट करते. तर मला बरेच लोक असं म्हणतात ना की तू बाहेर जाऊन पण वेळ काढते आणि करते, जेव्हा तू ट्रिपला वगैरे असते तेव्हा पण तू मेक शुअर करते की पॉडकास्ट वगैरे टाकतेस वगैरे. तर ते असं लोक, तर हे कुठंतरी आपलं, मला पण आता मला ना कोण बोलत नाही तर मी स्वतःच बोलते असं. मग स्वतःच की मी बघा, मी आता ते माझ्या कामासाठी आले होते. काम म्हणजे काय, तर मी ते फक्त गोळा करायला चाललेले, तर ते गोळा करता करता पण मी मेक शुअर केलं की मी व्लॉगिंग करत राहणार आणि मी व्लॉगिंग करत राहिले, वेळात वेळ काढून मी व्लॉगिंग केलं. अरे चला, हिला आता काय देऊया आपण, कसला हार घालूया मंडळी, का कशा कुठल्या तोफेवर बसून उडूया हिला, काय करू मग आम्ही. तू तुझ्या स्वार्थासाठी केलंस बाई, कोणावर उपकार नाही केलं. कोणीच नाही कोणावर उपकार करत. मी हे 1000 वेळा आधीही म्हटलेलं आहे. जो तो स्वतःसाठी म्हणजे थोडंफार असतं, पण मेजरली तर आम्हालाच त्याचा फायदा होतो ना. आम्ही नाही टाकलं तर लोक काय 1-2 असं म्हणतील की अरे यार टाक ना, मिस करतो आम्ही वगैरे, त्या गोष्टी होतात, ठीक आहे. पण आफ्टर ऑल ते जे काही आपण कॉन्टेंट वगैरे करणार आहोत, तर ते आपण आपल्या अल्गोरिदममध्ये राहण्यासाठी, किंवा आपण त्याच्या कमाई किंवा आपलं काही हे कमाई हलू नये, कारण का मग एका महिन्याचा दुसऱ्या महिन्यावर अफेक्ट होतो. तर त्या सगळ्या गोष्टी स्वतःसाठी करतो आपण. हे गोष्ट ही बोलताना कसं काय, म्हणजे असं, म्हणजे मी लोकांवर उपकार, त्यात पण उपकाराचीच भाषा की बघा मी तुमच्यासाठी किती काय केलं. अगं तू त्यांच्यासाठी व्हिडिओ टाकलेस, पण त्यांच्याकडून किती ओरबाडून घेतलंस ते पण सांग ना, ते पण सांग. आहे हिंमत तुझ्या डांगीत? तिथे तुला कोण विचारत नव्हतं, फालतू तुझे 10,000च्या वर पण व्ह्यूज जात नव्हते, आणि आता मोठी शहाणपणा सांगते की मी तुमच्यासाठी केलं आणि मी वेळात वेळ. आणि तू काय इथून फक्त रेकॉर्डिंग पाठवायची, कोणाला याडा बनवते. तो बसलाय तिकडे फुकट्या बिनकामाचा, ढेकर मारून पदोडा कुठचा, तिथे बसून तो सगळं करतोय, तो सगळं हे करतोय, तुझं पोस्ट आणि हे ते एडिटिंग. कोणाला शिकवते तू? मोठी आली मी करतोय, मी एवढं केलं, मी एवढं केलं.
नाही केलं असतंच तरी चाललं असतं, बरं झालं असतं. आम्ही तर म्हणत होतो नको नको नको, तू तुझं काम कर आणि ते कर जे काय काम करायला आली असते. येरवड्यामधनं सर्टिफिकेट घे. आम्ही तर तुला सांगतोय की बंदच कर. पण तुझी मर्जी आहे ना, मग तू म्हणते की माझी मर्जी आहे, माझ्या मर्जीप्रमाणे मी वागते. मग तुझ्या मर्जीप्रमाणे केलं, आम्हाला कशाला सांगते उपकार केले. आली मोठी चल पट. शी पण मला ना त्या आईची अक्षरशः दया, म्हणजे नेहमीच मला ना तिच्याबद्दल असंच वाटत आलं आहे की काय नशीब ना तिचं. कसली पोरं, तो मुलगा तसा, ही मुलगी तशी, सगळी म्हणजे काय ती मुलं निपजली आहेत. कुठलं म्हणजे तिच्या आईचं पण काहीतरी भयानक पाप असणार, त्याशिवाय नाही अशी मुलं होत. बाप रे बाप, कसले काय झाले आहेत. आणि कसं उठ म्हटलं की उठ, ये म्हटलं तर ये, नाही म्हटलं तर नाही. म्हणजे ही ही हिच्या आईला असं हे करते की आता ही बोलली नाही, मी रागवली होती ना म्हणून नाही आली ना तू, आणि मी आता नाही, आता मी बोलली ये तर आली ना तू. म्हणजे काय त्या आईला पण काय हेच नाही वाटतं. म्हणजे स्वाभिमानची तर माकी आख आहे यांच्या खानदानामध्ये. पैशासाठीच ती अशी थुकलेलं चाटणारी फॅमिली दिसते. आईकडनंच आलंय वाटतं. आई पण अशीच दिसते निगरगट्ट मोठ्या चमडीची. पण तिच्या आईला मी फक्त एका गोष्टीसाठी मानते की तिच्या आईने असं चवाट्यावर गोष्टी नाही आणल्या, किंवा नसतीलच. आता काय मानायचं पण आता कोणाला, अगेन तेच आहे. पण ठीक आहे, ॲटलिस्ट ती काही बोलली तरी नाही आतापर्यंत कोणाच्या बाबतीत चकार शब्द. ना मुलीची बाजू घेऊन बोलली आहे, ना सुनेची बाजू घेऊन बोलली आहे. तर ॲटलिस्ट तेवढंच आहे. बट अदरवाईज खरंच हो काकू, काय म्हणजे तुम्ही काय तुमचं असं हे होतं की अशी मुलं जन्माला आली. व्हेरी सॅड, आय फील फॉर यू. आणि बोंबड्याने पुन्हा एकदा दाखवून दिलं की ती सगळ्याच बाबतीत कशी कजाग आहे आणि किती कुचकट आहे, आणि कसं आईला पण तालावर नाचवते. आणि या भिकार भक्तांसाठी तिच्या आईला शर्मेने मान खाली घालून व्हिडिओत यावं लागलं. कुठल्या अँगलने ती बाई कम्फर्टेबल वाटत होती सांगा तुम्ही मला. तिला असं वाटत होतं की तिला कनपट्टीवर ठेवली आणि सांगितलं आहे की फक्त एवढं बोल आणि गबस, एवढंच, जास्त काय करायची गरज नाही आहे. असं त्या दोघींचं ओव्हरऑलच अशी बॉडी लँग्वेज आणि बोलणं आणि हे होतं. आता जाऊ दे, ज्यांना समजलं आहे ते हुशार, आणि जे नाही समजले ते अंडे, ते सुद्धा सडके चप्पूनस. बोंबडे, हेन्स अगेन प्रूव्हन की जरी तुला असं वाटत असलं ना की तू सगळ्यांना पैशाच्या जोरावर कोणालाही नाचवू शकतेस, पण तुला नाचवणारा पण कोण ना कोणतरी आहेच, आणि ती म्हणजे मी. माझ्या तालावर नाचतेस तू. मी म्हटलं की हे दाखवते, ते दाखव, जमुरे बजात ताली, नाच मेरी मेरी नाच, मेरी राणी नाच, नाच मेरी राणी नाच, मेरी बोंबडी नाच, नाच मेरी बोंबडी नाच, बोंबडी बोंबडी नाच. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. आणि ही जीत माझ्या एकटीची नाही, आपल्या सगळ्यांची आहे. आणि बोंबडीच्या बैलाला ढोल, होळी येतेच आहे आता. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट. सी यू टुमॉरो विथ अनदर बँग ऑन पॉडकास्ट. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय, मासलामा.